ओके. तर एक्झॅक्टली प्रॉपर्टी फाईल म्हणजे काय आहे की तिथे आपण काय करू शकतो, कुठल्या पण प्रकारचा डेटा स्टोअर करू शकतो, जसं की युजर नेम पासवर्ड, त्याच्यानंतर तुमचं URL टाईप. ठीक आहे. बेसिकली आपण URL वगैरे स्टोअर करण्यासाठी प्रॉपर्टी फाईलचा यूज करत असतो रिअल टाइम मध्ये. म्हणून तुम्हाला शिकवतो की आम्ही थिअरी बघतो. थिअरी नाहीच आहे, डायरेक्ट त्याचं हेच आहे. ठीक आहे. क्रिएटिंग अ प्रॉपर्टी फाईल इन इक्लिप्स. कशी क्रिएट होणार प्रॉपर्टी फाईल? तर स्टेप 1 काय आहे, राईट क्लिक ऑन मेन प्रोजेक्ट फोल्डर अँड सिलेक्ट न्यू, अदर, सिलेक्ट जनरल, फाईल, क्लिक ऑन नेक्स्ट बटन. ठीक आहे. प्रोव्हाइड अ व्हॅलिड फाईल नेम विथ एक्सटेन्शन डॉट प्रॉपर्टीज. ठीक आहे. जसं आपण टेस्ट एनजी मध्ये डॉट XML क्रिएट करत होतो ना, क्यूट बनवायसाठी, आठवते का? हो सर. हो सर. सेम तोच फ्लो फॉलो करून आपल्याला प्रॉपर्टी फाईल बनवता येते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटेन्शन त्याचं काय करायचं आहे, डॉट प्रॉपर्टीज. ठीक आहे. ऑन द न्यू फाईल रिसोर्स विंडो क्लिक ऑन फिनिश बटन. ठीक आहे. स्टोरिंग डेटा ऑन टू प्रॉपर्टी फाईल into property files. Okay, storing data into property files. Data is stored in property files in the form of keys values pair, with the key being unique across the file. Open the file in Eclipse and store some data. ठीक आहे. URL द्या, समजा झिरोदाचं URL द्या. नंतर स्टेप 3 काय, रीडिंग द डेटा फ्रॉम प्रॉपर्टी फाईल. तुम्हाला जर डेटा रीड करायचा असेल तर काय करणार आहे तुम्ही, जस्ट प्रॉपर्टीजचं ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ठीक आहे. त्यानंतर फाईल इनपुट स्ट्रीम मध्ये त्याचं पाथ पाठवणार. ठीक आहे, सरळ सरळ. आणि काय करणार तुम्ही, लोड करून घेणार. सॉरी, ऑब्जेक्ट डॉट लोड ही एक मेथड आहे. ते काय करते, तुमची प्रॉपर्टी फाईल लोड करून घेते आणि जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू लागत असेल कुठली, ठीक आहे, तेव्हा काय करणार तुम्ही, स्ट्रिंग ऑब्जेक्ट डॉट गेट प्रॉपर्टीज, आणि इथे जे कीज आणि व्हॅल्यू मध्ये तुम्ही स्टोअर करत असता तर कीला तुम्ही कॉल करणार, तुम्हाला काय भेटेल, व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे. या वेळेला आपण एक करू नवीन प्रोग्राम. याच्यातच करून बघू.
या गोष्टीला टेस्ट एनजीची गरज नाही, बट ठीक आहे, तुम्ही दिलं तरी चालेल. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, पहिला बघावं लागेल. तर आपण काय करू, इथे फोल्डर बनवून टाकू नवीन, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी फाईल आहे. काय करा म्हणते बघा, प्रोसेस नुसार करू. राइट क्लिक ऑन मेन प्रोजेक्ट फोल्डर और फोल्डर, ठीक है. सिलेक्ट न्यू अदर, सिलेक्ट जनरल फाइल एंड क्लिक ऑन नेक्स्ट बटन. न्यू अदर जनरल फाइल, ठीक आहे. आता नाव देऊ आपण, काही नाव देऊन द्या, एक बेसिक. एक्सटेन्शन काय असायला पाहिजे, प्रॉपर्टीज. ओके. आता हे काय करेल, तुमच्या कीज आणि व्हॅल्यू मध्ये डेटा स्टोअर करेल. तर बेसिकली आपण काय करतो, प्रॉपर्टी फाईल मध्ये URL स्टोअर करत असतो वेगवेगळे. URL घ्या समजा, इक्वल्स टू स्ट्रिंग मध्ये URL देऊन द्या तुमचं. ओके, URL देऊन टाकला आपण. स्ट्रिंग मध्ये नका देऊ म्हणते, कारण आपण स्ट्रिंग मध्ये URL कॉल करतो. त्यानंतर काय म्हणणं याचं, ठीक आहे, सेव्ह करा. की व्हॅल्यू पेअर मध्ये, ओके, याला सेव्ह करून टाका, क्लोज करून टाका. आता कसं कॉल करसाल तुम्ही, प्रॉपर्टी फाईलला कॉल करायचं असेल तर काय करणार, प्रॉपर्टीज ऑब्जेक्ट, ठीक आहे, आणि न्यू प्रॉपर्टीज, हा सिंटॅक्स कॉल करणार तुम्ही. ठीक आहे, यानंतर काय करणार, तुम्हाला पाथ द्यायचा आहे. ठीक आहे, तर कुठला यूज करणार, फाईल इनपुट स्ट्रीम. इनपुट स्ट्रीम,
ते प्रॉपर्टी फाईलचा तुम्हाला पाथ द्यावा लागेल. काय तर याचा पाथ कसा दिसाल तुम्ही, ठीक आहे, मध्ये जायच्या बघा इथं पाथ दिसत आहे, त्याला कॉपी करून किंवा हे लोकेशन जे आहे ना याला कॉपी करू शकतो. थ्रो करा. इंटरनल मेमरी मध्ये म्हणून आपल्याला डबल फॉरवर्ड स्लॅश देण्याची गरज नाही. ठीक आहे, आता काय करणार आपण, लोड करणार. ओके, की काय आहे तुमची URL, याला सेव्ह करा. व्हॅल्यू तुम्हाला पाथ काऊन नाही सापडला असं. ओके, भेटला. हॅलो, येस सर. ओके, आपण येऊन आता हे पासही करू शकतो डायरेक्ट URL. आता हे सगळं आपण कंबाईन कसं फ्रेमवर्क मध्ये तेव्हा जर बघितलं असतं तर थोडं जास्त झालं असतं आपल्यासाठी समजण्याला. झाला ओपन काइट. हो सर. काम झालं.
ओके, झालाय ओपन. हॅलो, हो सर. समजलं. प्रॉपर्टी फाईल्स आपण फ्रेमवर्क मध्ये काऊन यूज करणार आहोत? आपले URLs, ठीक आहे, वगैरे स्टोअर करण्यासाठी. जे पण रिक्वायर्ड डेटा असेल आपला, जे फिक्स आहे ते स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे. URL चेंज होणार का? नाही सर. ठीक आहे. हा झाला प्रॉपर्टी फाईलचा कन्सेप्ट. अजून समजा आता क्लास ओपन करा, क्लोजला सोडून द्यायचं, राहू द्या, इथे काहीच नाही. बघा, इथे एक पॉपअप येतं, दिसत आहे पॉपअप? येस सर. तर याला तुम्ही कसं हँडल करसाल सांगा. कोणी बोलू शकते का? with the help of alert class. Alert dot allow accept करायचं. हे अलर्ट आहे का? सगळ्यात पहिले मला एक गोष्ट सांगा, हे अलर्ट आहे का? अलर्ट कुठं असतं? हे कोणाशी रिलेटेड पॉपअप आहे हे बघा सगळ्यात पहिले. सर ऑथेंटिकेशन पॉपअप आहे आय थिंक. हे पॉपअप आलंय कुठं बघा. हे क्रोम ब्राउझर लेवलला आहे. ब्राउझर. ब्राउझर लेवलला. हे तुम्ही हे कुठलं पॉपअप याचा आपण कन्सिडर नाही करत. तर याला जर तुम्हाला हँडल करायचं असेल ना, तर तुम्हाला क्रोम हँडल करावं लागते. तर तुम्ही क्रोम कसं हँडल करसाल? बाय युजिंग क्रोम ऑप्शन्स क्लास. कुठला क्लास? क्रोम ऑप्शन्स. क्रोम ऑप्शन्स. ठीक आहे. तुम्हाला डिसेबल नोटिफिकेशन हे पॅरामीटर पास करावं लागेल जस्ट. तर जेवढ्या पण आता अननेसेसरी नोटिफिकेशन्स येतील, हे काय, याला काय म्हणू शकतो आपण? हे काय, जस्ट एक नोटिफिकेशन आहे. काय आहे? नोटिफिकेशन. बघा, हे काय आहे? एक नोटिफिकेशन आहे. शो नोटिफिकेशन. ठीक आहे. हे कुठलं पॉपअप नाहीये. अलर्ट कसं असतं? आपल्याला प्रोफाईल व्हेरीफाय करू दिलं असतं का याने? नाही सर. अलर्ट असतं तर आपल्याला आपला फोकस चेंज करावा लागला असता आणि याला पहिले डिसेबल करावं लागलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला जे पण समजा काम करायचं आहे ते आपण Yes sir. सर. तर हे काय, एक नोटिफिकेशन आहे बेसिक, जी क्रोम बाय डिफॉल्ट देत आहे. ठीक आहे. तर ते आपण हँडल करू शकतो. कोणी ट्रेडिंग करते का आपल्यामध्ये? हॅलो, हॅलो. करतो सर, पण सध्या नाही करत आहे, बंद केलं. 3 महिन्यापासून नाही करत. माझा सध्या लॉस होऊन जायचा. मार्केट डाऊन आहे सर, आणि US मार्केट डाऊन. हा, थोडे US मध्ये क्रायसिसही चालू आहे. बऱ्याच लोकांचे बंद येऊ शकतो ना तिकडे रिसेशन. हा, रिसेशन फंडिंगही कमी करून टाकली. हो. बघू, दरवर्षीचा सिनेरिओ आहे.
5च्या नंतर थोडी एक्झाममध्ये चालत आहे. हो सर ते चालतंच. यावेळेस किती वेळ पण जातो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. जर इंट्राडे वगैरे करायचं असलं तर मग याच्यामध्ये प्रॉफिट कमवता येतं. ते इंट्रा डे मध्ये एक दिवस जाईल तर लॉस झाला परेशान असतो. ऑप्शन्स आपल्याला काय करता करायचं जाऊ दे, आपण हे नंतर डिस्कस करू मार्केट बद्दल. जो काही कॉल वगैरे येत असतील तर मला ट्रान्सफर करत नाही सर, मी कोणाचे कॉल नाही घेत, मी स्वतः स्टडी. अरे वा, माझ्यावर great आहे सगळं. प्रॅक्टिस करणार आहे मी इथे सुरू काय होतं. Difficult आहे. पाहून तुम्ही. हो सर. ठीक आहे तर आपल्याला की नाही ते नोटिफिकेशन डिसेबल करायचे होते. म्यूट वरती बसेल, प्लीज म्यूट वर जा. ओके, आपल्याला काय करायचं होतं, नोटिफिकेशन डिसेबल करायचं होतं जे पण येत होतं. ठीक आहे, तर आपण ते कसं करू शकतो. तर आपल्याजवळ क्रोम ऑप्शन्स नावाचा एक बाय डिफॉल्ट क्लास आहे. त्याच्यामध्ये आपण क्रोम रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला सध्या काय करायचं आहे, त्या नोटिफिकेशन डिसेबल करायचं. तर आपण काय करू, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू सगळ्यात पहिले. ठीक आहे, याच्यानंतर करू म्हणजे थोडं ऍक्च्युली हे साध्या क्लासमध्ये करायला पाहिजे होतं, पण एवढं प्रोग्राम कोण लिहिल पुन्हा. ठीक आहे, तर सध्या आपण असंच समजून घेऊ. ठीक आहे, काय क्लास तुमचा ऑप्शन्स न्यू क्रोम ऑप्शन. ठीक आहे, तुम्हाला काय करावं लागेल, जस्ट एक काय म्हणता येईल पॅरामीटर पास करावं लागेल. ठीक आहे, ऑर्ग्युमेंट ऍज ऑर्ग्युमेंट म्हणू शकता. म्हणजे काय, तुम्ही काय करा, ऑप्शन्स डॉट ऍड ऑर्ग्युमेंट. ठीक आहे, आणि ऑर्ग्युमेंट काय असणार, तुमचं स्ट्रिंग असणार. आणि काय करणार तुम्ही, बेसिक याच्यामध्ये हे असे बरेचसे करून टाकणार आणि मधात कुठेतरी. ठीक आहे, डिसेबल. ठीक आहे, नोटिफिकेशन. आणि जे ऑप्शन आहे ना, ते क्रोम ड्रायव्हरच्या पॅरेंथेसिस मध्ये टाकायचं. एक मिनिट. ओके, नोटिफिकेशन झाली का डिसेबल? हो सर. दिसलीच नाही ना. आपण काय केलं, इंटरनली ही नोटिफिकेशन कंट्रोल केली, त्याला डिसेबल केलं. आता कुठल्याच प्रकारची नोटिफिकेशन तुमचा क्रोम देणार नाही इन फ्युचर या प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, समजलं कशी नोटिफिकेशन डिसेबल करायची ते. हो सर. येस सर. सगळ्यांना समजलं का? ओके, आज बराच वेळ झाला. ठीक आहे, चला करा तुम्ही अभ्यास, मी पण काम करतो. हे पूर्ण प्रॅक्टिस करा. प्रॉपर्टी फाईल प्रॅक्टिस करा. टेस्ट एनजी विथ फॉर्म प्रॅक्टिस करा. आणि त्याच्यानंतर काय, क्रोम ऑप्शन्स प्रॅक्टिस करा. उद्याच्या बॅच बद्दल मी सांगतो तुम्हाला, मी अपडेट करतो. ठीक आहे.
ओके सर.